नांदेडचे एसपी अंतरवलीच्या लोकांना बोलतात, म्हणजे तुम्ही दबाव ना लागले अंतरवलीच्या लोकांवर आंदोलन वाढव, ते अंतरवली मराठ्यांसाठी लढती म्हणून तुम्हाला तिथले लोक गुतवायचे आणि त्यांना दबावात आणायचं. उलट गृहमंत्र्यांचे हे लक्षात येत नाही, तुम्ही जितका त्रास देताल तितके लोक माझ्या बाजूने व्हायला लागलेत, मोठी फळी तयार व्हायला लागली. काल परळीत दिसला असं कसा आग डोंब होता, नसन का त्याच्यावर बेशहानपणाची भूमिका गृहमंत्र्याला आली. आणखी ही परळीतली पहिली घटना असेल इतिहासातली, तिथं 90,000पेक्षा 1,00,000पेक्षा जास्त लोक जमले होते. ही पहिली घटना असेल, जरा मीटर लावून मोजून बघा काय लोक होते. तो क्षण माझ्यासाठी तर माझ्या जीवनातला पहिल्यांदा बघण्यासारखं होता की इतक्या ताकदीनं मराठी तिथली उसळलेली होती. कोणत्याही रोडवर तितकेच लोक होते. आपले प्रतिनिधी बांधव तिथं होतेच, परंतु तुम्हाला व्हिडिओनही कळतंय आणि तुम्हाला एकूण माहिती घेतल्यानंही कळतंय 90,000 ते 1,00,000पेक्षा लोक कमी नव्हते. आणि ते परळीसारख्या ठिकाणी जर इतके लोक असतील तर राज्यातली परिस्थिती काय असणार एवढंही गृहमंत्र्याला कळत नाही. माझ्या मागं लोक आहेत, काय मागं आहेत, काय सांगायचं 10% मराठी आनंद आहेत, 10% आरक्षण घेतलं म्हणून मराठी आनंद आहेत. आणि इकडं कशाला मग लाखा सभा व्हायला. आमची बैठक येते, बैठकवरती मोंड्याचं ग्राउंड पुरलं नाही. तुम्ही कोणाला विचारा, तिथल्या प्रॉपर पालकमंत्री आहेत, तिथं मोठमोठाले नेते आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत, त्यांनाही विचारून बघा ते ग्राउंड भरायला किती जड जात. सहजरीतीनं भरलं. ते 2 दिवस अगोदर त्या लोकांना सांगितलं होतं संवाद बैठक. याच्यावर तरी गृहमंत्र्यांना कळायला पाहिजे की मराठ्यावर अन्याय करणं चांगलं नाही. ठीक आहे, तुमची इच्छा पूर्ण होईल, तुम्ही असेच मराठ्यावर गुन्हे दाखल करत राहा. मराठ्यांची मोठमोठ्या फौजा माझ्या बाजूने तयार व्हायला चांगलं काम करतात गृहमंत्री. पण आता परळीच्या सभेसाठी तुम्हाला कोर्टापर्यंत जावं लागलं परवानगीसाठी, याच्याकडे कसं होतं? शेवटी म्हणतातच ना की न्यायमंदिर न्याय देईन, घटना आणि कायदा त्याच्यासाठी, जनतेसाठी. कालची त्याचं जिवंत उदाहरण की त्यांनी जरी परवानग्या नाही दिल्या त्याच्यात तर ते तुम्ही वाचली असेल, त्याच्यात तर सांगण्यातच असं आलं आहे की अगोदर 4 दिवस परवानगी मागितली होती, नेमकी स्थानिक इन्स्पेक्टरनं आणि एस पीनं काय दबाव आणून ती दिली नाही. म्हणजे तुमचा असा अंदाजा होता का की 4 दिवसांना आचारसंहिता लागलेली, मग आचारसंहितेच्या नावाखाली मग देऊ नका, असे डाव होतात का? म्हणजे पोलिसांनी सुद्धा गृहमंत्र्यांचा ऐकून डाव खेळायचा. आता पोलिसाला तर आम्ही दोष देत नाही, गृहमंत्र्यांनी ते डाव खेळायचा. मान्य न्यायालयानं सांगितलं असं नाही करू शकत तुम्ही. कोणाला अंतरवली तर तेच केलं, मंडप उचलून टाका, अमका करा. आम्ही लोकशाहीच्या मार्गानं कायद्याचे नियम पाळून आंदोलन चालवतोय, ते कसं काय उचलणार तुम्ही मंडप? त्या मंडपला काय दोरीला घातलं देणार नाही मी. तुमचे नियम पाळून आम्ही करणार. आदर्श आचारसंहितेचे नियम आम्ही पाळतो. काल मान्य न्यायालयाने दिलेला निकालसुद्धा पाळला. काल ते म्हणले तसंच आम्ही कालही बोललेलो. परंतु त्यातून एक खूप मोठी गोष्ट आम्हाला मिळाली की न्याय मंदिर, तुम्ही कितीही सरकारनं अन्याय केला तर ही 3री वेळ न्याय मंदिरानं आम्हाला न्याय दिला. मंडपही उचलू देणार नाहीत, उचलता येणार नाही, तिथलं साखळी उपोषण, आमरण उपोषण तुम्हाला हटवता येणार नाही, हे न्यायालयाने सांगितलं. तरी त्यांचं तेच चालू आहे. मग शेवटी आता इतका अन्याय होत असताना मराठ्यांनाच विचार करायला लागणार आहे. आणि याच्या पलीकडचं सांगतो, मराठे तर विचार करणारच आणि मराठे झुंजही देणार आहेत, परंतु छोट्या छोट्या जाती ज्या या राज्यात आहेत त्यांनी मात्र सावध होणं गरजेचं आहे. आमचं बघू, एवढा मोठा समुदाय असताना जर सरकार इतका अन्याय करू शकतं तर 12 बलुतेदार, ओबीसी बांधव, बौद्ध बांधव, मुस्लिम बांधव यांचं काय? यांनी सुद्धा सावध होणं खूप गरजेचं आहे की ते दडपण आणू शकते. ते हे सावध होणं खूप जनतेला गरज आहे. चलो, धन्यवाद. सगळं सेटअप रेडी आहे. विचारून घे फक्त. आता शेअर झाला म्हणजे आम्हाला